आवाज येतो सर्वांना? माईक म्यूट होता, आता सर्वांना आवाज येतोय का? ठीक आहे. नमस्कार, मी अभिषेक काकडे, जय गोमाता विद्या संचालक. आज सर्वप्रथम गोकुळाष्टमी आणि आपल्या 15 ऑगस्ट दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या बीसीला सुरुवात करतो. तर सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आपली बीसी ही 14 तारखेला होती, काही कारणास्तव हे आज आपण एक दिवस लेट उघडत आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ह्या बीसीला आपण सुरुवात करतो. तर बीसी मध्ये जर बफरिंग वगैरे आलं तर काही टेन्शन घेऊ नका, कंटिन्यू चालू ठेवा. लिंकला बीसी लाईव्ह राहणार आहे. तर नेहमीप्रमाणे मी सर्वप्रथम कळशी दाखवून देतो आणि एक सूचना सांगतो की आज ज्यांची सुद्धा बीसी खुलणार आहे त्यांनी आजपर्यंत आपल्या जय गोमाता बीसी मध्ये 7 महिने भरलेले आहेत, म्हणजे 14,000 रुपये जमा केलेले आहेत आणि आज डायरेक्टली त्यांना आपल्या बीसी मार्फत 50,000 रुपये मिळणार आहे, म्हणजे डायरेक्टली 36,000 रुपयांचा त्यांचा आपल्या बीसी मार्फत आज फायदा होणार आहे. तर आज 36,000चा आपल्या बीसी मार्फत फायदा कोणाचा होणार आहे आणि कोणाला आपल्या बीसी मार्फत आज 50,000 रुपये मिळणार आहेत, तर ते आपण थोड्याच वेळात बघूया. म्हणजेच एक वेळेस बीसी भरल्यानंतर परत भरण्याची आवश्यकता नाही. तर मी तुम्हाला कळशी दाखवून देतो. कॅमेरा टीमला सुद्धा विनंती करतो यांनी झूम इन करावे. तसेच आपल्यासोबत आज जुळले पप्पू दादा गावंडे यांना सुद्धा मी जय गोमाता बीसी स्टेजवर आमंत्रित करतो. पप्पू दादा, पप्पू दादांचे मी जय गोमाता बीसी स्टेजवर सहर्ष स्वागत करतो. दादांना अशी विनंती करतो की दादांनी कळशी चेक करून घ्यावी, कळशीमध्ये काही आहे का. दादांनी पूर्णपणे कळशी चेक करून घेतलेली आहे, कळशीमध्ये काही नाही. त्यासोबत आज आपल्यासोबत नवीन सभासद जुळलेले आहेत, त्यासाठी जय गोमाता बीसी स्टेजवर आमंत्रित करतो. दादा, दादांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कळशी चेक करून घ्यावी, कळशीमध्ये काही आहे का म्हणून. दादांनी पूर्ण कळशी चेक करून घेतलेली आहे, कळशीमध्ये काही नाही आहे. दादा बसू शकतात. पुन्हा एक वेळेस मी पूर्ण कळशी आपल्याला दाखवून देतो. कळशीमध्ये काही नाही आहे, कळशीवरील झाकण बघू शकता. नेहमीप्रमाणे कळशीमध्ये 1 नंबर पासून आपण पॉईंट टाकणार आहोत. 120 पैकी जे आपले मागील लकी विजेते होते त्यांचे नंबर आपण साईडला काढणार आहोत आणि ज्या सभासदांनी आज पैसे जमा नाही केले त्यांचे सुद्धा पॉईंट साईडला निघणार आहेत. बाकी सर्व पॉईंट कळशीमध्ये जाणार आहेत. त्या सर्व पॉईंट पैकी कुठला पॉईंट निघणार आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया. सर्वप्रथम 1 नंबर ज्ञानेश्वर प्रभाकर गावंडे, 2 नंबर सरला रामदास राक्षसकर, 3 नंबर आपले मागील लकी त्यांचे पॉईंट सोडलेले, 4 नंबर बी अकबर, 5 नंबर श्री गजानन महाराज, 6 नंबर धनश्री एडावकर, 7 नंबर प्रवीण पुरे, 8 नंबर भावेश एडवर, 9 नंबर भावेश एडवर आणि 10 नंबर पुष्पा शेखवा. पॉईंट नंबर 11 कार्तिक तोणे, पॉईंट 12 गणेश पिंगळे, पॉईंट नंबर 13 मनीषा सुगोहर आणि सौरभ भाऊ जायले, पॉईंट नंबर 14 ज्ञानेश्वरीताई हागे, पॉईंट नंबर 15 किरणताई हागे, पॉईंट नंबर 16 तेजस्वीताई अहिरकर, पॉईंट नंबर 17 रसिकाताई वांडे, पॉईंट नंबर 18 रत्नमालाताई बोरकर, पॉईंट नंबर 19 नंदाताई शिंदे, पॉईंट नंबर 20 विलास कोटीकर, पॉईंट नंबर 21 शैलजाताई कोटीकर अकोट, पॉईंट नंबर 22 योगेश भाऊ गावंडे मध्य प्रदेश, पॉईंट नंबर 23 अभिजित गुलसाड, पॉईंट नंबर 20 दिगंबर भाऊ काढणे, दिगंबरांचे पैसे जमा झाले त्यामुळे त्यांचा पण साठा ठेवलेला आहे. पॉईंट नंबर
25 नितीन भाऊ रामटेके, पॉईंट नंबर 26 रचनाताई गौर, पॉईंट नंबर 27 आपले लकविजित आहेत त्यांचा नंबर आपण साइडला काढून ठेवलेला आहे, पॉईंट नंबर 28 सुमित भाऊ खंडारे, पॉईंट नंबर 29 अभिषेक भाऊ गोले, पॉईंट नंबर 30 सिद्धार्थ भाऊ नंदगवडी, पॉईंट नंबर 31 अविनाश भाऊ पोहरकर, पॉईंट नंबर 31 अविनाश भाऊ पोहरकर, पॉईंट नंबर 32 सुमित भाऊ शेतकर, पॉईंट नंबर 33 आपले मागील महिन्याचे लकविजित आहेत त्यांचा नंबर आपण साइडला काढून ठेवलेला आहे, पॉईंट नंबर 34 शीतलताई माकोडे, पॉईंट नंबर 35 हरीश भाऊ कोरडे, पॉईंट नंबर 36 रसिकाताई धीरज माकोडे, पॉईंट नंबर 37 प्रीतीताई ठाकरे, पॉईंट नंबर 38 आकांक्षाताई तेलगोटे, पॉईंट नंबर 39 पॉईंट नंबर 38 उमेश भाऊ, पॉईंट नंबर 39 आकांक्षाताई तेलगोटे, पॉईंट नंबर 40 पूजाताई कहार, पॉईंट नंबर 41 शिवांश भाऊ ढोले, पॉईंट नंबर 42 अर्णव भाऊ हिवाडे, पॉईंट नंबर 43 ओम भाऊ हिरे, पॉईंट नंबर 44 आयुष भाऊ ढेपे, पॉईंट नंबर 45 प्रशांत भाऊ मनसुटे, पॉईंट नंबर 46 प्रशांत भाऊ मनसुटे, पॉईंट नंबर 47 सौरभ भाऊ मनसुटे, पॉईंट नंबर 48 दीप भाऊ ढेपे, पॉईंट नंबर 49 विकी भाऊ झुंगरे, पॉईंट नंबर 50 देव भाऊ दिनेश खंडारे, पॉईंट नंबर 51 पूर्वाताई खांडेकर, पॉईंट नंबर 52 गायत्री मिसा, पॉईंट नंबर 53 प्रदीप भाऊ टेकाळे, पॉईंट नंबर 54 सूरज भाऊ विधोड, पॉईंट नंबर 55 अशोक भाऊ वर्मा, पॉईंट नंबर 56 अशोक भाऊ वर्मा, पॉईंट नंबर 55 सुरेश भाऊ विधोड होतं, पॉईंट नंबर 57 साई पुणे, पॉईंट नंबर 58 ज्ञानेश्वरी वाघ पुणे, पॉईंट नंबर 58 सचिन दादा कोडवले, 59 ज्ञानेश्वरी वाघ आणि 60 अभिषेक भाऊ कोटे. पॉईंट नंबर 61 सचिन भाऊ चिंदालोरे, पॉईंट नंबर 62 गोपाल भाऊ मावलकर, पॉईंट नंबर 63 राम भाऊ डिक्कर, पॉईंट नंबर 64 भालचंद्र कथर, पॉईंट नंबर 65 प्रवीण भाऊ बावनथळे, पॉईंट नंबर 66 शुभांगी नागदिवे, पॉईंट नंबर 67 सचिन भाऊ नागदिवे, पॉईंट नंबर 68 पंकज भाऊ हाडोडे, पॉईंट नंबर 69 अभय भाऊ काकडे, पॉईंट नंबर 70 सोहम भाऊ संतोष दांडगे, पॉईंट नंबर 71 विनाश भाऊ तास्तोळे, पॉईंट नंबर 72 प्रेम भाऊ सोनोने, पॉईंट नंबर 73 सुनील भाऊ जाधव, पॉईंट नंबर 74 श्याम सुंदर भंडारी, पॉईंट नंबर 75 आशाताई काकडे, पॉईंट नंबर 76 आपले मागील लकविजिते आहेत, पॉईंट नंबर 77 अजय भाऊ शिंदे, पॉईंट नंबर 78 जतीन भाऊ ठाकरे, पॉईंट नंबर 79 राम भाऊ आकाश भाऊ रामागडे, पॉईंट नंबर 80 प्रभास संदेश वानखडे, पॉईंट नंबर 81 पॉईंट नंबर 83 घनश्याम भाऊ शक्कर, पॉईंट नंबर 84 श्यामभाऊ मोरे, पॉईंट नंबर 85 रागिनीताई येदवर, पॉईंट नंबर 86 रवि भाऊ चौधरी, पॉईंट नंबर 87 रवि भाऊ चौधरी, नंबर 88 मिथुन, पॉईंट नंबर 89 अभिषेक भाऊ वानखडे, पॉईंट नंबर 90 शर्वरीताई लाडे, पॉईंट नंबर 91 योगीराज डुडुम, पॉईंट नंबर 91 योगीराज डुडुम, पॉईंट नंबर 92 चेतन भाऊ लाडे, पॉईंट नंबर 94 विवेक चतुरकर, पॉईंट नंबर 95 आपले मागील लकविजिते आहेत, पॉईंट नंबर 96 अनिल भाऊ चतुरकर, पॉईंट नंबर 97 दुर्गाताई शेवतकर,
कॉइन नंबर 98 अक्षयदादा ठाकरे, कॉइन नंबर 99 सुमित भाऊ पवार, कॉइन नंबर 100 ऋषिकेश भाऊ अग्रवाल, कॉइन नंबर 101 प्रणव भाऊ शेगोकार, कॉइन नंबर 102 आपले लखवीजीत आहेत, त्यांचा नंबर आपण साइडला लावून ठेवलेला आहे. कॉइन नंबर 103 सागर भाऊ कोरपे, कॉइन नंबर 104 रवी कुमार लखपती आणि योगेश भाऊ बुलबुले, कॉइन नंबर 105 श्रवण भाऊ देवर, कॉइन नंबर 106 आरबी ओइम्बे, कॉइन नंबर 107 सुषमाताई चतुरकर, कॉइन नंबर 108 अंजली ते रावल आणि रुद्र भाऊ मुठीजापूरकर, कॉइन नंबर 109 जीविका सरदार, कॉइन नंबर 110 विशाल भाऊ, कॉइन नंबर 111 पद्मभूषण गवई, कॉइन नंबर 112 सागर भाऊ इंगळे, कॉइन नंबर 113 पंकज भाऊ व्हेजिटेबल, कॉइन नंबर 110 चेतन भाऊ पवार, 115 पंकज भाऊ आडोडे, कॉइन नंबर 116 सागर भाऊ उकले, कॉइन नंबर 117 ओम भाऊ सावरकर, कॉइन नंबर 118 रेणुका एदवर, कॉइन नंबर 119 प्रीताताई संतोष कोकाटे, कॉइन नंबर 120 वैभव संजय काकड. बहुशिकता सर्व कॉइन कर्षवणे पण झालेले आहेत, त्यापैकी मागील 6 विजेते म्हणजे कॉइन नंबर 3, कॉइन नंबर 27, कॉइन नंबर 33, कॉइन नंबर 76, कॉइन नंबर 95 आणि कॉइन नंबर 102 एकूण 6 कॉइन आपण साइडला लावून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आपण ज्या सभासदांनी पैसे जमा नाही केले असेच 7 सभासदांचे कॉइन सुद्धा आपण साइडला काढून ठेवलेले आहेत. म्हणजेच एकूण 13 कॉइन आपण साइडला काढून ठेवलेले आहेत. म्हणजे 120 कॉइन पैकी 107 कॉइन आपण ह्या कर्षीमध्ये टाकलेले आहेत. आता 107 कॉइन पैकी कुठला कॉइन आहे आणि कोण आपल्या जय गोमाता बीसी नंबर 4 ते 7व्या महिन्याचे लकी विजेता असणार आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया. जो कुठला लकी विजेता असणार आहे त्यांनी आजपर्यंत आपल्या बीसी मध्ये 7 महिने भरलेले आहेत, म्हणजे 14,000 रुपये जमा केलेले आहेत. समोरील त्यांना उरलेले महिने भरण्याची गरज नाही आहे. म्हणजे आज त्यांना आपल्या बीसी मध्ये उरलेले जे पण महिने आहेत म्हणजे 18 महिने त्यांना परत भरण्याची गरज नाही आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. आज डायरेक्टली त्यांना आपल्या बीसी मार्फत 36,000 रुपयांचा फायदा होणार आहे. आज आपल्या बीसी मार्फत त्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहे. तर थोड्याच वेळात आपण बघूया आपला कॉइन निघणार आहे. त्याआधी सर्व मेंबरला असं सूचित करतो की जसे की आज 7 सदस्यांचे कॉइन साइडला काढून ठेवण्यात आलेले आहेत, त्यांचा सुद्धा ह्या कर्षीमधून कॉइन निघू शकतो. त्यामुळे त्यांना अशी विनंती करतो की पुढील वेळेस पासून वेळेवर पैसे जमा आणि सदस्यांना सांगतो की वेळेवर पैसे जमा करावे. तर अशी जे पण 107 कॉइन टाकलेले आहेत सर्व कॉइन मिक्स करून घेतो. काय वाटते सर्व कॉइन मिक्स झाले असेल? तसेच पप्पू दादांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्व मिक्स करण्यासाठी पुन्हा एक वेळेस जय गोमाता बीसी स्टेजवर आमंत्रित व्हावे. दादांचं पुन्हा जय गोमाता बीसी स्टेजवर स्वागत करतो. दादांना अशी विनंती करतो की दादांनी सर्व कॉइन कर्षीमधून मिक्स करून घ्यावे. ते झाकण ठेवून दादा सर्व कॉइन मिक्स करत आहे. झाले दादा मिक्स? ठीक आहे. दादांनी सर्व कॉइन मिक्स केलेले आहेत. सर्व कॉइन पुन्हा मिक्स करून घेतले.
सर्व कॉईन पुनश्च मिक्स करून घेतलेले आहेत. काय वाटतं कुणाचा कॉईन निघणार आहे आणि कोण असणार आहे जय गोमाता नंबर 4.7 चे लकी विजेते ते आपण थोड्याच वेळात बघूया. नेहमीप्रमाणे मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधतो आणि त्यामध्ये एक कॉईन काढतो. जो कुठला कॉईन निघणार आहे तो जय गोमाता बीसी नंबर 4.7 चा लकी विजेता असणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायला. बघू शकता माझ्या हातामध्ये काही नाहीये. एक मिनिट आपण सर्व करून घेऊ त्यानंतर. एक मिनिट बीसी लाईव्ह आहे. एक मिनिट जरा बसू शकता तुम्ही. बस माफी मागू. नेक्स्ट वेळेस काढून घेऊ त्याच्या अर्थाने. नेक्स्ट वेळेस काढून घेऊ. नाही सर माझा नंबर 2 मिनिट आपण थोड्या वेळानंतर काढून घेऊ. घेतला होता ना. नाही तसं काही नाही आहे. दादांचे नाव आपल्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो. दादा ना आपलं राजू दादांचे नाव राजू सिरसाट आहे. दादांची आज इच्छा आहे की त्यांनी आज आपल्या बीसी मधून कॉईन काढावे. दादा कुठून आपण अकोट. दादा राजू सिरसाट अकोटवरनं हे आज आपली त्यांची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे की त्यांनी आपल्या बीसी मधून कॉईन काढावा. तर आपण त्यांच्या इच्छेला मान ठेवून आपण त्यांच्या हाताने कळशीमधून कॉईन काढणार आहोत. तर नेहमीप्रमाणे दादाच्या डोळ्यात पट्टी बांधून घेतो. दादांचा हात कॅमेरा समोर आहे. मागून बघू शकता दादांच्या हातामध्ये काहीही नाही आहे. दादा कळशीवरून एक कॉईन काढणार आहे. जो कुठला कॉईन निघणार आहे तो जय गोमाता बीसी नंबर 4.7 चा लकी विजेता असणार आहे आणि त्यांना आज डायरेक्टली 50,000 रुपये आपल्या बीसी मार्फत मिळणार आहे. तर दादांना असं सांगतो, दादा आपल्या बीसी मधून ह्या कळशीमध्ये हात टाकल्यानंतर सर्व कॉईन आधी मिक्स करून घ्या आणि त्यामधून एकच कॉईन काढावा लागतो आपल्याला. काय वाटतं? तर दादांचा हात कळशीमध्ये टाकत आहे बघा. दादा कळशीमध्ये इथे सर्व कॉईन मिक्स करा. एकच कॉईन काढायला लागते दादा. दादा सर्व कॉईन मिक्स करून घेत आहे. बस दादा एक कॉईन काढा. एकच दादा कॉईन होऊ शकता. दादांनी एक कॉईन काढलेला आहे. दादांच्या तोंडांनी कॉईन सांगा कुठला कॉईन आहे. 8 नंबर कॉईन नंबर 8 बघू शकता. दादांनी